आणि पहिले तुमची विचार काय होती आणि आता काय विचार आहे? फक्त एकच विचार आहे की दुकानदार उघडे राहावा. त्याच्याकरिता तुम्ही दोघं भाऊ एक आलेले आहे. आम्हाला सगळ्यांना आनंद आहे भाऊ म्हणून. मुंबईत मोर्चा निघालेला आहे राज ठाकरेजींचा आणि उद्धव ठाकरेजींचा. मला एवढंच विचारायचं आहे की आज तुम्ही जे म्हणतात की मतांची चोरी केली, लोकसभामध्ये जेव्हा लोकांचे पराभव झाले तेव्हा तुम्हीच तुमचे शब्द आहेत की लोकशाही जिवंत आहे, आणि विधानसभा तुम्ही पराभूत झाले तेव्हा तुम्ही म्हणतात की लोकशाहीची हत्या झाली. तर माझा प्रश्न आहे उद्धव ठाकरेजींना आणि राज ठाकरे साहेबांना की राज ठाकरे साहेब, तुम्ही उद्धव ठाकरेजींसोबत येण्यापूर्वी तुम्ही म्हणायचे की मस्जिदवरचे भोंगे काढा, हनुमान चालीसा लावा, हातात भगवा घ्या, हातात दंडे घ्या, आणि आज त्याच ठाकरेजींसोबत उद्धव ठाकरेजींसोबत तुम्ही बसल्या आणि तेच उद्धव ठाकरेजी म्हणतात की हे लोक आणि आपण भाऊ भाऊ आहे. आणि पहिले तुमची विचार काय होती आणि आता काय विचार आहे? फक्त एकच विचार आहे की दुकानदार उघडे राहावा. त्याच्याकरिता तुम्ही दोघं भाऊ एक आलेले आहे. आम्हाला सगळ्यांना आनंद आहे भाऊ म्हणून, एक परिवार म्हणून की तुम्ही सोबत आले. पण विचारांसाठी आले असते तर बाळासाहेबांना खूप चांगलं वाटलं असतं. मी तुम्हाला एवढंच सांगत की आज तुम्ही रोडावर हात जोडण्यासाठी, मतं मागण्यासाठी बाहेर आलेली आहे. एक वेळ अशी येणार आहे उद्धव ठाकरेजींवर की एवढे मजबूर झाले आहे की ते प्रत्येक घरी जाऊन मतं मागण्याची वेळ त्यांच्यावर येणार आहे. तर मी एवढंच म्हणेन पूर्ण महाराष्ट्राची जनताला की ठाकरेजींचं सगळ्यांनी पाहिलेलं आहे गेल्या किती वर्षापासून. टोमणे मारण्यासाठी ते काम करतात आणि फक्त दुकानदारी चालू राहावे याच्याकरिता आजचा हा मोर्चा आहे. आणि त्याचा सगळ्यात मोठा प्रतीक तोच आज दिसत आहे की यांना लोकांचे प्रगतीसोबत काहीच घेणं देणार नाही. यांना यांच्या राजकारणाची दुकानं कशी चालू राहील फक्त त्याच्यासाठी आजचा मोर्चा आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.